राज्याचं राजकारण एका अतिशय गमतीशीर वळणावर येऊन पोहोचलंय। राज्याच्या राजकारणात कधी कोण कुणाचा हात धरून निघून जाईल, कधी कोण कुणासोबत ब्रेकअप करेल याचा नेम राहिलेला नाही। एकमेकांची जिरवण्यासाठी कोण काय करेल हेही सांगता येत नाही। राज्यात चित्रविचित्र आघाड्यांचे प्रयोग सुरूच आहेत। या निवडणुकीत सुद्धा सोलापूर जिल्ह्यातल्या माढ्यात तर दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्या। भाजपच्या विरोधात म्हणजे भाजपची जिरवण्यासाठी महायुतीतल्या सत्ताधाऱ्यांसह विरोधक सुद्धा एकवटलेत। त्यामुळे पुन्हा एकदा नवा संघर्ष सुरू झालाय। राज्यात एकमेकांच्या विरोधात असलेले आणि सत्तेत असलेले ही राजकीय पक्ष एकत्र आले। नगर परिषद आणि महानगरपालिका निवडणुकीनंतर स्थानिक पातळीवरील राजकारणाला आता कोणताही धरबंध राहिलेला दिसत नाहीये। आता तर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीतही पुढचं पाऊल टाकण्यात आलंय। माढ्यात ठाकरेंची शिवसेना, शिंदेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी हे चार पक्ष भाजपच्या विरोधात एकत्रित आले। या चार पक्षांनी भाजपच्या विरोधात त्यांचं एकत्रित पॅनल तयार केलंय। माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि आमदार अभिजित पाटील यांच्या नेतृत्वातील हे पॅनल राजकीय मैदानात उतरले। मात्र या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असल्यानं एकत्र येण्याचा मुद्दा फक्त स्थानिक पातळीपुरता मर्यादित असल्याचं शिंदेच्या शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आलं, तर स्थानिक राजकारण आणि राज्याचं राजकारण यात फरक असल्याचा मुद्दा ठाकरेंच्या शिवसेनेकडून मांडण्यात आला। लोकसभा, विधानसभा ह्या नेत्यांच्या निवडणुका असतात, परंतु जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषदा या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात आणि त्या संदर्भातचे सगळे अधिकार हे स्थानिक पातळीवरील नेत्यांना देण्यात आले होते। त्यामुळे ही युती ही स्थानिक पातळीवरच्या नेत्यांचे निर्णय आहे। भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सत्ताधारी विरोधकांची वेगळी युती तयार झाली। मात्र मतदारांचा भाजपवर विश्वास असल्यानं या चित्रविचित्र आघाड्यांचा काहीही फरक पडणार नाही असा टोला भाजपकडून लगावण्यात आला। बार्शीत दोन्ही शिवसेना एकत्र आल्या, तर माढ्यात दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादीत हातमिळवणी झाली। एकंदरीतच एकमेकांपासून दुरावलेल्या राजकीय पक्षातील मतभेद कमी होऊ लागल्याचं लक्षण आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।